B.Ed ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांचे कॅप राऊंड सुरू झाले अशाबद्दल तुम्हाला सुद्धा माहिती मिळालेली आहे का? तर यामध्ये काय सत्यता आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी आपले लॉग इन करून सुद्धा तुम्ही चेक करू शकता, कारण की लॉग इनमध्ये तुम्हाला कॅप राऊंड फॉर्म म्हणजे जे ऑप्शन फॉर्म असते आपल्याला ज्यामध्ये कॉलेजेस ॲड करायचे असते ते ऑप्शन तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झालेलं आहे। आणि यामध्ये जो टाईम टेबल यायला पाहिजे होता तो टाईम टेबल आलेला आहे का, त्यानंतर लॉग इनमध्ये कोणाच्या लॉग इनमध्ये ते ऑप्शन उपलब्ध झालेलं आहे, त्यानंतर तुमचे जे फॉर्म आहे हे व्हेरीफाईड आहेत का, या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वात प्रथम बघू शकता की साईटवर नोटिफिकेशन कोणतीच आलेली नाही आहे नवीन, म्हणजे जे न्यू अपडेट यायला पाहिजे होती साईटवर अशा प्रकारे कोणतीही अपडेट आलेली नाही आहे। तुम्ही जर बघितलं असेल तर फक्त जे फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे तीच अपडेट आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला करून घ्यायचं आहे कॅन्डिडेट लॉग इन। तुमच्याकडे आय डी आणि पासवर्ड ऑलरेडी आहेच, ईमेल आय डी आणि पासवर्ड, ज्या आय डी आणि पासवर्डवरून तुम्ही संपूर्ण आतापर्यंत रिझल्ट वगैरे मेरिट लिस्ट वगैरे किंवा या व्यतिरिक्त बाकीचे जेवढी फॉर्म भरलेले आपण B.Edसाठी ते आपण त्याच लॉग इनमधून भरलेले आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। तर यामध्ये तुमचा आय डी टाका, पासवर्ड टाका आणि सर्वात प्रथम आपल्याला साइन इन करून घ्यायचं, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होऊन जाणार। लॉग इन केल्यानंतर बघू शकता अप्लिकेशन फॉर्म कन्फर्म आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरीफाईड आहे, मेरिट लिस्टमध्ये सुद्धा नाव आहे। हा विद्यार्थी कॅप राऊंड म्हणजे ऑप्शन फॉर्म भरू शकतो। या विद्यार्थ्याला अशा प्रकारे ऑप्शन आलेले बघा, ऑप्शन फॉर्म। इथे मेथड सेट करता येणार आहे, इथे जेही तुम्हाला कॉलेजेस ॲड करायचे आहे शॉर्टलिस्ट ऑप्शन आलेला आहे, प्रिफरन्स म्हणजे 1 नंबरला 2 नंबरला 3 नंबरला कोणतं कॉलेज पाहिजे आहे प्रिफरन्स आलेला आहे, आणि लॉक ऑप्शन फॉर्मचं सुद्धा ऑप्शन आलेला आहे। म्हणजे या 4 स्टेपमध्ये आपल्याला आपला जोही ऑप्शन फॉर्म आहे म्हणजे जे तुम्हाला आवडीचे कॉलेजेस आहे ते तुम्हाला ॲड करायचं काम पडणार आहे। ठीक आहे, तर तुम्हाला सुद्धा असे ऑप्शन आलेले आहे का तुम्ही चेक करा, परंतु असे ऑप्शन आलेले आहे म्हणून आपला कॅप राऊंडचा फॉर्म सुरू झालेला आहे असं नाही आहे, कारण की साईटवर नोटिफिकेशन आलेली नाही आहे, फॉर्म भरण्याची कोणती काही अपडेट आलेली नाही आहे, कोणतीच माहिती नाही आहे, त्यामुळे आपले ऑप्शन फॉर्म सुरू झालेले नाही आहे। तर बघा आता तुम्हाला काय माहिती दाखवतोय। ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तुम्ही इथे टोल फ्री नंबर दिलेला आहे यावरती फोन करू शकता डायरेक्टली आणि यांच्याकडून माहिती घेऊ शकता। हा हेल्प डेस्कचा नंबर आहे, आपल्यासाठीच आहे। काही अडचण असेल तुम्ही यांना फोन करा, यांच्याकडून संपूर्ण माहिती घ्या। ठीक आहे, कारण भरपूर असे विद्यार्थी अडचणी असतात, त्या अडचणी तुम्ही यांच्यापासून दूर करू शकता। ठीक आहे, आता बघू शकतो आपण यामध्ये की ऑप्शन फॉर्म सुरू झालेले आहे, तुम्हाला डायरेक्टली आपण लॉग इनमध्ये दाखवणार आहे। बघा बघू शकता ऑप्शन फॉर्म फिलिंग इज नॉट स्टार्टेड, म्हणजे ऑप्शन फॉर्म सुरू झालेले नाही आहे, कारण की साईटवर टाईम टेबलमध्ये कोणत्याही प्रकारची अपडेट किंवा नोटिफिकेशन उपलब्ध झालेली नाही आहे। त्यामुळे लॉग इनमध्ये ऑप्शन आलेले आहे परंतु फॉर्म सुरू झालेले नाही आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा असे ऑप्शन आले की चेक करा, परंतु फॉर्म सुरू झालेले नाही आहे। फॉर्म सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर ऑप्शन फॉर्म स्टार्ट झालेले नाही आहे। साईडवर येऊन जर बघतो म्हटलं इथे ॲडमिशन शेड्यूलचं ऑप्शन दिलेलं आहे, नोटिफिकेशनमध्ये कोणत्याही प्रकारची नोटिफिकेशन दिलेली नाही आहे। जर ॲडमिशन शेड्यूलला जर क्लिक केलं तर बघू शकता लास्ट जी अपडेट होती ही फक्त 10 तारखेपर्यंतच होती, 10 तारखेनंतरची अपडेट आलेली नाही आहे। त्यामुळे आता पुढील प्रोसेस काय असेल बघा, हा जो टाइम टेबल आहे यामध्ये कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 हे 2चा टाइम टेबल येणार आहे की कोणत्या तारखेला तुम्ही फॉर्म सुरू होणार आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, हा टाइम टेबल येणार आहे। नोटिफिकेशनमध्ये टाइम टेबलची PDF उपलब्ध होऊन जाणार आपल्याला, ज्यामध्ये स्टार्टिंगपासून तर कॅप राऊंड 2चे कॉलेजला ॲडमिशन होईपर्यंतचा टाइम टेबल असणार आहे, कोणत्या तारखेला काय करायचं आहे अशाबद्दल संपूर्ण माहिती येत्या काही दिवसामध्ये उपलब्ध होऊन जाणार, कारण की आता साईटवर अपडेट येणे सुरू झालेलं आहे। लॉग इनमध्ये सुद्धा तुम्हाला ऑप्शन आलेले आहे, तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी वेट करा, लवकरच कॅप राऊंडचे फॉर्म सुरू होणार आहे, अपडेट येणार आहे, फॉर्मसुद्धा सुरू होणार आहे। आणि फॉर्म सुरू झाल्यानंतर फॉर्म भरण्याचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।